लोकशाहीमध्ये चर्चा अपेक्षित आहे, कारण चर्चेतून अनेक प्रश्न सुटू शकतात, संवाद होऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ एक मराठा समाजाचे मोठ्या संख्येनं मोर्चे निघतात. ते मोर्चे एका विशिष्ट जातीच्या विरोधात नाही आहेत असं मराठा समाजातल्या अनेक घटकांनी, म्हणजे त्या मोर्चात सहभागी असलेल्या मंडळींनी, त्या समाजातल्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. असं असलं तरी सुद्धा ह्या मोर्चातले जे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का, याचे रिपल्स दलित समाजामध्ये निश्चितपणे उठत आहेत. ते उठत असतील. मी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या चर्चा पाहतो. त्या चर्चा बघितल्यानंतर मला आणि एबीपी माझं असं वाटलं की एक संवाद त्याही बाजूने सुरू झाला पाहिजे. तो कुठल्या विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही आहे, पण या समाजाला, म्हणजे इथे जमलेला हा जो दलित वर्ग आहे, या सगळ्यांना मराठा समाजाचे आत्ता सुरू असलेले जे मोर्चे आहेत, त्या मोर्चातून होत असलेल्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, या मागण्याविषयी काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे. आणि मी हा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे की याच्यामध्ये जसे मराठा समाजामध्ये कोणत्याही राजकीय नेतृत्वाला त्या मोर्चामध्ये स्थान नाही आहे, तशाच पद्धतीनं इथल्या ऑडियन्समध्ये एकही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसावा असा तो प्रयत्न आहे. हे जे मोर्चे निघतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाचे आत्ता जे मोर्चे निघत आहेत, प्रत्येक जणाला, म्हणजे प्रत्येक लोकांना एक अधिकार असतो घटनेने दिलेला की सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या. आणि मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत त्यातली कोपर्डीची जी घटना आहे, त्या कोपर्डीच्या घटनेच्या विरोधात जर मोर्चा असेल तर ती योग्य गोष्ट आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचं समर्थन आहे. मोर्चे निघाले पाहिजेत. ज्या समाजावर अन्याय होतो त्या समाजाने मोर्चा काढला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, हे आमचं सगळ्यांचंच मत आहे. परंतु जे मोर्चे निघालेले आहेत, ते जी घटना आहे कोपर्डीची, ती एका स्त्रीवर बलात्कार झालेला आहे आणि त्या बलात्काराच्या नराधमास फाशीची शिक्षा दिली पाहिजे, हे सर्व तळागाळातून आजपर्यंत प्रत्येकालाच वाटलेलं आहे. परंतु जे आज मराठा समाजाने जे मोर्चे काढलेले आहेत ते फक्त मराठा म्हणून काढले आहेत, त्याचा आम्हाला खरोखर निषेध वाटतो, करावा असं वाटतो. कारण एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो आणि तुम्ही कोपर्डीचं नाव घेऊन त्याच्यामधल्या जे अन्य मागण्या आहेत त्या मात्र चुकीच्या आहेत. त्यांनी स्वतंत्रपणे मूक मोर्चे काढावेत, मराठा आरक्षण म्हणून स्वतंत्रपणे मोर्चे काढावेत. आम्हाला त्याच्याबद्दल काहीही घेणं देणं नाही. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये तो अधिकार दिलेला आहे सगळ्यांना की तुम्ही तुमच्या मागण्या सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने मागू शकता. पण ह्या मोर्चाविषयी जर मत सांगायचं असेल तर एका घटनेच्या पाठीमागून मग माझं असं वैयक्तिक मत आहे की कशाच तरी आधार घेऊन ते पुढे जाण्याचा प्रयत्न होतो. मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन जर सोबत मोर्चे काढले असते, निश्चितच हे निषेधार्ह घटना आहे. त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. आम्हीही त्या गोष्टीचं समर्थन करतो की त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला मोर्चा किंवा त्याची मागणी मांडण्याचा अधिकार आहे. परंतु हा मोर्चा फक्त मराठा नसून इतर समाजाला आणि इतर सगळ्या विद्यार्थी मित्रांना घेऊन जर काढला असता तर याचा परिपूर्ण त्यांना फायदा झाला असता. कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात जे मराठा मोर्चा निघत आहेत, ह्या मोर्चाचं समर्थन मी नक्कीच करेन, कारण जिथं वाईट घटना घडली त्याचा निषेध झालाच पाहिजे. कोपर्डीच्या प्रकरणामध्ये विशिष्ट समाजाचे जे मोर्चे निघत आहेत त्याचा मी निषेध करतो, तीव्र निषेध करतो. त्याचं कारण असं आहे की खैरांजे असेल, खेरडा असेल, ती माणसंच होती, त्याही स्त्रियाच होत्या. त्यावेळेस जर त्यांनी या प्रकारचे मोर्चे काढले असते तर त्याचं समर्थन करता आलं असतं. परंतु हे एक विशिष्ट हेतू, ध्रुवीकरण, समाजाचं ध्रुवीकरण, समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करण्यासाठी एक राजकीय हेतू ठेवून हा मोर्चे काढतायत, याचा मी तीव्र निषेध करतो. कुणाला मोर्चावरती आक्षेप नाहीये, फक्त मराठा जातीचाच मोर्चा का अशा अर्थाचे काही सूर इथे दिसलेत. मोर्चे निघतायत मुलींनो, आणि मराठा समाजातल्या खूप साऱ्या मुली रस्त्यावरती येतात. मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुझं नाव सांगा. माझं नाव श्वेता बनसोडे, मी फायनल इयर करते लॉची. आणि मोर्चे जे निघतात, महिलांवरती जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी आणि प्रत्येकाला हक्क आहे की मोर्चे काढण्याचा. ॲक्च्युली जे मराठा मोर्चा जे निघतात त्याच्यामध्ये सगळ्यांनाच जातीभेद न करता सगळ्यांनाच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, सगळ्यांनी. हां, या मराठा मोर्चांचं एक वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत जेवढे मोर्चे निघाले अतिशय पीसफुल मोर्चे आहेत आणि एका अर्थाने तो दबाव पण आहे राज्य सरकारवरती. कारण तुम्ही जर राजस्थानची तुलना केली, हरियाणातल्या आंदोलनाची तुलना केली तर ते अतिशय व्हायलंट मोर्चे होते आणि महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येनं
म्हणजे 1931 सालानंतर आपल्याकडे जातनिहाय जनगणना जरी झालेली नसली तरी एक प्रवाद आहे की महाराष्ट्रामध्ये किमान 35% मराठा समाज असावा, त्यातल्या त्यात मराठवाड्यात तो जास्त आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं हा समाज रस्त्यावरती येत असून सुद्धा आजपर्यंत एकही अनुचित घटना घडलेली नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो की एका अर्थाने राज्य सरकारवरती दबाव आहे. तोच मुद्दा की जर पीसफुल इतके मोर्चे निघत असतील तर त्यात वावगं काय? मोर्चे शांत निघतात की हिंसक निघतात हा मुद्दाच नाही पहिल्यांदा सरांनो. फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांनी जाती उच्चाटनाचं काम केलं आणि हा महाराष्ट्र सहिष्णू बनवला. त्याच महाराष्ट्रात आज शांतपणे मोर्चे काढून जातीवादाची बीजं रोवण्याचं काम आज मराठा समाज करत आहे. या गोष्टीचा मी तीव्र निषेध दलित समाजाने याच्या आधी मोर्चे काढलेले काढलेले आहेत, त्यांच्या मागण्यासाठी काढलेले आहेत. मागणी असू द्या, विषय कोऑपरेटिव्हचा घेतात आणि बोलतात ॲट्रॉसिटीबद्दल तुम्ही सेपरेट बोला, कोऑपरेटिव्ह विषयी सेपरेट बोला. दलित समाज सुद्धा तुमच्यासोबत आहे. या सहिष्णू महाराष्ट्रात आई बहीण कुणाची असू द्या, त्याच्याबद्दल प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला लढायला तयार आहे. पण तुम्ही कोऑपरेटिव्हच्या नावाखाली ज्यावेळेस खैरलांजी घडते त्यावेळेस कुणीच रस्त्यावर येत नाही दलित समाजाशिवाय. आणि आज एक घटना घडते महाराष्ट्रात उच्चवर्णीयाची, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येतो. ही द्वेष भावना नाही तर काय आहे? तुम्हीच खैरलांजीचा मुद्दा मांडला. खैरलांजीच्या घटनेनंतर खूप मोठ्या प्रमाणात दलित समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला होता आणि तो व्हायलंट होता. आता तर असं झालेलं नाहीये. मराठा समाज जो उतरतोय तो अतिशय पीसफुली उतरतोय. पण हे राजकीय हेतू ठेवून उतरलेले आहेत मैदानामध्ये. ठीक आहे, कोपर्डीच्या जे नाराज आहेत त्यांना तर फाशी शिक्षा व्हावी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते विषय बाजूला सोडून त्यांनी फक्त ॲट्रॉसिटी रद्द करा यावर त्यांनी जास्त भर द्यायला लागले. त्यामुळे आम्हाला या मोर्चाचा निषेध आहे. आपल्यासाठी न्याय मागणं हे उचित आहे, परंतु न्याय मागत असताना आपण दुसऱ्याचं अवमूल्यन करत आहात का हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की ज्या चर्चेला आज उहापोह फुटत आहे कारण त्याला कारणंही तशीच आहेत. कारण का मागच्या 15-20 वर्षापासून विकासाच्या नावावर, समस्येच्या नावावर कधी कुठलं आंदोलन छेडलं गेलेलं नाही. आता तुम्हीच म्हणाला की महाराष्ट्रामध्ये 35% समाज आहे, परंतु आपण विविध चॅनलच्या माध्यमातून बघितले की 35%मध्ये 35%च्या समस्या सुटलेत का? विषय फक्त एक त्या कोपर्टीचा नाही आहे. हा जी मोर्चा निघला आहे तो त्याला आमचं पण समर्थन आहे. कारण जर एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर ज्यांना अत्याचार केला आहे त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. पण याच्यामध्ये मागणी त्यांनी असं पण करू शकतात, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे किंवा त्या ह्यांना ज्यांनी अत्याचार केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, याच्या आम्ही समर्थनात आहोत. पण कोपर्डी घटनेवरून यांनी ॲट्रॉसिटीचा कशामुळे मुद्दा काढला त्याचा कुठेही संबंध नाही. मी आता जेवढ्या लोकांशी बोललो ना, कोणीही असं म्हणालेलं नाही की मोर्चे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, ते काहीतरी व्हायलंट वगैरे होतात किंवा ते काढायला नको आहेत. परंतु हा शब्द मात्र प्रत्येक जणांनी वापर. मला पहिलं जे मत हवं आहे बजरंग ते हे की हे जे मोर्चे निघतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला मोर्चाबद्दल सांगायचं की खरोखर आत्ताशी मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समजलेलं आहे. माणुसकीच्या न्याय हक्कासाठी ती लढत आहेत, ते लढलं पाहिजे. परंतु शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे या पद्धतीनं मराठा समाजाने लढलं पाहिजे. ॲट्रॉसिटीचा विरोध करणं एक मत आहे त्यांचं आणि हे मत मला वाटतं योग्य नाही. यांचे मराठा समाजाचे जे मोर्चे निघतात ह्याबद्दल आमचं काही दुमत नाही. मोर्चे निघाले पाहिजे, पण त्याचा काही गैरवापर होतो का? जसं की पॉलिटिकल जी स्टंटबाजी व्हायला लागली, दोन समाजामध्ये तडा निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण एक छोटासा पोल घेऊ. एवढे सगळे लोक बसलेले आहेत, जे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत त्याबद्दल आपला अजिबात आक्षेप नाहीये असं किती जणांना वाटतं? हात वर करा बरं. आक्षेप नाहीये, जे चाललंय ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑलमोस्ट एव्हरीवन. इथे कोणीही असं म्हटलेलं नाहीये की ते मोर्चे काढायला नको आहेत, फक्त परंतु आहे त्याच्यामध्ये. ते जे परंतु आहे ना ते मला जाणून घ्यायचं, ते काय परंतु आहे? म्हणजे मोर्चाबद्दल तर आता इथे कुणीच बोलत नाही. नमस्कार, माझं नाव अंकुश भगवान. मोर्चाचं स्वागत आहे. मोर्चे हे न्यायिक मार्गाने निघतात किंवा घटनेच्या मार्गाने निघतात, याच्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. परंतु मोर्चा हा केवळ या समाजानेच काढावं ही मागणी योग्य नाही असं मला वाटते. कारण एक अन्याय झालेली स्त्री आहे किंवा अन्याय झालेली मुलगी आहे, ती मुलीची जात न पाहता ती एक मनुष्य आहे आणि त्यांनी त्या विरोधात सगळ्या समाजातील लोकांनी रस्त्यावर येणं, अशा प्रकारचा जर मोर्चा असता तर अजून त्याला चांगल्या पद्धतीचं म्हणजे मराठा समाजाने मोर्चा काढला असता तर तुम्ही गेला असतात? अगदी सर्व जातीच्या लोकांनी जर म्हणले असते की सर्व धर्मसमभावाचा मोर्चा आहे, ती एक आपली बहीण आहे, सर्व जातींनी एकत्र येऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन जर मोर्चा काढला असता सगळे आपण त्याच्यामध्ये सहभागी अगदी झालो असतो. मराठा समाजाचे आत्ताचे जे मोर्चे आहेत ते अतिशय पीसफुल आहेत, याच्यात कोणाला आक्षेप असणार नाही. हो, नाहीच ना, ह्याच्यामध्ये नाहीच. कारण बाबासाहेबांनी कायदाच असा बनवला, त्या कायद्यानुसार मोर्चा काढणं तर योग्यच आहे ना.
मोर्चा तर काढलाच पाहिजे. जाती ह्या दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष. एखाद्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर हे साहजिक आहे, हे आमच्यासोबत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. पण एखाद्या स्त्रीवर होत असेल मग ते आमची असो कोणाची असो, एक तर इथं जातच पाहायला नाही पाहिजे होती. पण आता हे त्या जातीवरून कोणतरी आहे बाबा, हा दलित आहे, त्याच्यावरती मग ह्याच्यामुळे हे लोक आमच्यावरती हे करतात, हे असं व्हायला नाही पाहिजे. बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलं हे कागद, हे कायद्याच्या नियमानुसार सगळे चालतात. फक्त मराठा असं नाही करायला असं नाही. असं त्यांचं मत. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रशांत विलास शितोळे. मी शिक्षक आहे आणि माझं समर्थन आहे जे शांततेमध्ये मराठा मोर्चा निघालाय त्याला माझं समर्थन आहे. आता मला असं दिसायला लागलंय, कारण मी मराठवाड्यात काम करत असताना मला आता वेगवेगळ्या ठिकाणातनं वेगवेगळ्या पद्धतीचे फोन येतात. म्हणजे नांदेडमधून एक फोन येतो की अमुक अमुक दलित समाजाच्या माणसाला मराठा समाजातल्या मंडळींनी किडनॅप केले आणि त्याचा खून झाला. त्यानंतर औसामधून एक मला फोन येतो की अमुक अमुक मराठा समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि ते गुन्हेगार जे ते दलित आहेत. हे पहिल्यांदा मी बघतोय आणि म्हणून मला असं वाटलं की संवाद झाला पाहिजे. राजकीय पातळीवरती तो खुंटलेला आहे, कोणी पुढाकार घ्यायचा, कोणी कोणाशी बोलायचं ते कळत नाही. या मराठा मोर्चाचा निषेध करताना सर्व दलित सोबत जर घेतले असते तर ग्रामीण भागात आजच्या कमी संख्या असणाऱ्या दलित गावात त्या गावात जास्त भीती निर्माण व्हायली. नाव मराठा समाजाचा मोर्चा, मराठा समाजाचा मोर्चा. ठीक पुन्हा थांबवतो. यांनी अतिशय व्हॅलिड मुद्दा मांडलाय. एक पोल घेणार होतो आपण. हे जे मराठा समाजाचे मोर्चे निघतायत त्यामुळे किती जणांना धास्तावल्यासारखं वाटतं? हात वर करा. धास्तावल्यासारखं वाटतं. कारण एक चर्चा एका चॅनलवरती झालेली आहे की दलित समाज धास्तावला गेलाय का, अशा अर्थाची ती चर्चा होती. त्याला काउंटर पण खूप झालं. 3 ते 4च हात वर गेले. पण इथे कुणी धास्तावलेला नाहीये. फक्त मुद्दा त्यांचा असा आहे की मोर्चे निघत असतील तर ते मोर्चे निघाले पाहिजेत, कॉन्स्टिट्युशनलच्या फ्रेमवर्कमध्ये निघाले पाहिजेत. पण त्यात परंतु आहे की नाही बाळा? परंतु आहे त्याच्यावर. तुझं नाव सांग. माझे नाव खुन्या भैसिंह शिवाजी. मी आरपी कॉलेजचा विद्यार्थी आहे. हा जो मोर्चा होता ना याची आम्हाला काही संबंध नाही. पण त्यांनी फक्त मराठा म्हणलं. ती पण आमची बहीण आहे, जी बलात्कार ती आमची बहीण आहे. आम्ही पण त्यात सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण त्यांनी फक्त मराठा म्हणला तरीही आम्ही झालो. ही आमची मानसिकता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलेली घटना आम्ही विद्यार्थ्यांनी मनाशी बाळगून ती आम्ही त्यात सहभागी झालो. फक्त मराठा म्हणून आम्ही तिथे मराठा लिहिलं म्हणून आम्ही तिथं काही आम्ही नजरअंदाज करून आम्ही तिथे गेलो. हे पहिला प्रयत्न असेल कुठल्याही वाहिनीवरचा की दलित समाजाला या मोर्चाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा. पहिले तर त्यांचा जे मोर्चा निघालेला आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे. पण मोर्चे जर सर्वसमावेशक असले तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मोर्चे जर सर्वसमावेशक असते तर खूप चांगलं झालं असतं. मी जाणीवपूर्वक हा मुद्दा खूप ट्रेस केला आणि प्रत्येकाचं ऑलमोस्ट सगळ्यांचं मत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हा पहिलाच प्रयत्न आहे की या मोर्चावरती दलित समाजातनं कोणीतरी थेटपणे जे ग्राउंडवरती राहतात, जे थेट कनेक्ट आहेत ते बोलतात. इथं आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण मराठा समाजातल्या मोर्चातल्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्या मागण्याविषयी या मंडळींची मतं जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. महाराष्ट्रात आत्ता जी काही परिस्थिती आहे ती म्हणजे माहिती नाही त्याला भूतन भविष्यती वगैरे असं काही म्हणायचं का. कारण जो संख्येनं जास्त आहे तो समाज आज रस्त्यावरती उतरलाय. एकापाठोपाठ एक मोर्चे निघत आहेत आणि ते मोर्चातले आकडे वाढत चालले आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जो मोर्चा होईल त्याला कदाचित 25 वगैरे लाख मराठा समाज तिथे येईल. आणि म्हणून आपण हा संवाद घडवून आणतोय की त्या मोर्चातल्या ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत, म्हणजे 3 पैकी 2 मागण्या आहेत त्या या दलित बांधवांशी ते कदाचित संबंधित आहेत. म्हणून या मंडळींना विचारलं पाहिजे की त्यांना या मोर्चातल्या ज्या 3 मागण्या आहेत, पहिल्याच आपल्या चर्चेमध्ये तर प्रत्येकाने सांगितलं की कोपर्डीची जी घटना घडली पहिल्या आपल्या भागामध्ये त्या घटनेचा प्रत्येकाने निषेध केलाय आणि त्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे. ऑलमोस्ट सगळ्यांचं हे मत आहे की त्या आरोपींना. राहिलेल्या 2 मुद्द्याविषयी मात्र आपण बोलणार आहोत. अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो. अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर होतोय असं म्हणता येणार नाही. याला गैरवापर करून घेणारी यंत्रणा वेगळी आहे. उदाहरणार्थ असं आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये ज्या माणसावर अन्याय झाला तो माणूस गुन्हा नोंद करायला गेला तर प्रथमरित्या त्या ठिकाणचा ठाणे अंमलदार गुन्हाच नोंदवून घेत नाही. हा कमीत कमी 2-3 दिवस लोळायला होतो. असा का तर त्याच्यातली शिथिलता कमी यावी, त्याच्यातला राग कमी यावा, हा कदाचित शासनाचा उद्देश असेल. परंतु जो पीडित माणूस आहे तो पीडित माणूस त्या ठिकाणी गुन्हा नोंद करायला गेल्याच्या नंतर गुन्हा नोंद नाही होत. मग गुन्हा नाही नोंद झाला तर त्या ठिकाणचा ठाणे अंमलदाराला सह आरोपी का करण्यात येत नाही, असा गैरवापर होतोय.
गैरवापर आहे पण वेगळ्या अर्थाने असा गैरवापर होतो. सर ॲट्रॉसिटी प्रकरणातल्या गैरवापरापेक्षा ॲट्रॉसिटी प्रकरण जे आहे किंवा ॲट्रॉसिटी जो ॲक्ट आहे त्याचा योग्य वापर किंवा अंमलबजावणी होत नाही. जातीअंतचे लढे असतील किंवा जे ठार मारणं वगैरे असेल तर जातीअंतमुळे जे मृत्यू पावलेले आहेत ही संख्या तर दुसऱ्या महायुद्धापेक्षाही जास्त आहे, हे महत्त्वाचं आहे. अट्रॉसिटीचा गैरवापर हा दलिताकडून झालेला नाही आहे. सवर्णांनी त्याचा वापर त्यांच्या राजकीय कारणासाठी तो केलेला आहे आणि फक्त अट्रॉसिटीचाच गैरवापर नाही, आरटीआय ॲक्ट असेल, भ्रष्टाचार कायदे असलेल्या सर्वांचाच गैरवापर होतो. माझा वैयक्तिक अनुभव मला असं म्हणायचं की होत नाही, गैरवापर अजिबात होत नाही. अजिबात होत नाही. काय हो? मी ॲडव्होकेट रोकडे भारती. अट्रॉसिटीचा वापरच होत नाही, गैरवापर होण्याचा प्रश्नच येत नाही. सर तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल, असं बोलून नाही चालणार. असं बोलून चालत नाही, मान्य आहे मला सर. परंतु जेव्हा एखादी अट्रॉसिटीची केस होते एखाद्या ग्रामीण भागामध्ये आणि त्याची नोंद करायला जेव्हा येतो माणूस, त्यांच्यासोबत तो एकटा माणूस स्वतंत्र आला ज्या समाजावर अट्रॉसिटीचा अन्याय होतो आणि तो नोंद करायला आल्यावर सुद्धा त्याची नोंद करून घेतली जात नाही. जेव्हा एखादा सवर्ण माणूस घेऊन एखादं उदाहरण सांगा. एखादं उदाहरण मी स्वतः अनुभवलेलं आहे. वलगुडचं आहे, सुरडी गावातलं आहे, अनसुर्डा प्रकरण आहे. सुरडी गावातली केस सांगा. सुरडी गावामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा इथं अशोक मेश्राम म्हणून DYSP होते तेव्हा मी एक सामान्य कार्यकर्ते होती, लोकप्रतिष्ठानमध्ये मी काम करत होते. तेव्हा मला असा अनुभव आला की जेव्हा आम्ही आमच्या गावावर नामांतराच्या नंतर एक नुसता फटाका वाजवला होता एका व्यक्तीनं, तो दलित समाजाच्या एकाही व्यक्तीने वाजवलेला नाही. इतर समाजाने सुरडी गावात एक पुतळा आहे शिवाजी महाराजांचा, तिथं एक फटाका उडवला आणि फटाका उडवल्याच्या नंतर कुणी उडवला ह्याचं कारण सुद्धा न समजता डायरेक्ट सर्व झोपडपट्टीवर लोक आले, गावातले पूर्ण मराठा समाज एकत्र आला आणि सगळ्या लोकांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवलं. कोंडून ठेवल्याच्या नंतर फोनची सोय नव्हती. फोनची सोय नसताना सुद्धा एक माणूस, मातंग समाजातला माणूस उठला सायकलवरती आणि DYSP ऑफिसला पळत आला आणि त्यांनी परत नंतर केस केली, नुसती नोंद केली की अशोक मेश्राम साहेब असं असं प्रकरण आहे, गावातली सगळी लोक ग्रामपंचायतमध्ये कोंडून टाकलेली आहेत आणि तुम्ही काहीतरी करा. तेव्हा अशोक मेश्राम पूर्ण गाडी घेऊन गावात आले. गावात आल्याच्या नंतर ती जेव्हा लोक बाहेर काढली आणि जेव्हा नोंद करायची पाळी आली तेव्हा एकाही माणसावर अट्रॉसिटी ॲक्ट नोंद केला गेला नाही. त्याच्यावरती परत 323 आणि 324च्या नोंद झाल्या. अट्रॉसिटी ॲक्ट नोंद झाली नाही. विनाकारण नामांतरामुळे फक्त फटाका वाजवल्याच्या विनाकारण त्यांच्यावरती गुन्हे नोंद करण्यात आले. उलट माझा हा प्रयत्न आहे की कोणालाही आपलं मत न थोपवता जे अँकरची भूमिका असते एक मेडिएटरची तेवढीच भूमिका इथे निभावायची, परंतु चर्चा रॅशनल झाली पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गैरवापर अजिबात होत नाही. तर ती गैरवापर करणारी जी यंत्रणा आहे तीही सवर्णाचीच आहे, याच्या मुळापर्यंत आपण जात नाही. याचं एक्सप्लेन करून सांगा, सवर्णाचे म्हणजे काय? बऱ्याच वेळेस काय होतं की जे दोन सवर्ण समाजामध्ये भांडणं लागली तरी दलितांचा वापर केला जातो प्याद्यासारखा. त्याला सांगितलं जातं की तू गुन्हा नोंदव. काही आमची परिस्थिती आर्थिक बेताची असते आणि त्यामुळे त्याचा गैरवापर करून त्या दोन भांडणामध्ये आपल्या दलितांचा प्यादी म्हणून अट्रॉसिटीमध्ये वापर केला. मुळात अट्रॉसिटी ॲक्टचं प्रभावीपणे अंमलबजावणीच होत नाही. एक्सप्लेन करा. आपण बऱ्याच उदाहरणामध्ये असं पाहतो की जेव्हा एखादी अत्याचाराची घटना घडते दलितांवरती तर सहजासहजी तो गुन्हाच दाखल करून घेतला जात नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये पूर्ण दलित समाजाला एकत्र येऊन तो गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. मग अशी जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊन अट्रॉसिटीचा ॲक्ट गुन्हा दाखल करतोय आणि पोलीस ते इझिली स्वीकारतात असं तर शक्यच नाही. मराठा समाजामध्ये एक सूर उमटतोय की अट्रॉसिटीचा गैरवापर होतोय, परंतु त्यांना अधिकार नाही की गैरवापर होतोय किंवा नाही. तो अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. गैरवापर होतोय किंवा नाही तो ठरवण्याचा. सर्वोच्च हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्या विशिष्ट कायद्याचा कुठलाही असेल त्याचा गैरवापर होतो की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला. अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत नाही, पण ज्यावेळेस एखाद्या अट्रॉसिटी कायदा आपण दाखल करतो, आपले मुलं जे आहेत ते म्हणजे दलित मुलं जे आहेत ते त्यांनी जर अट्रॉसिटी कायदा दाखल केला तर त्याच्या विरोधामध्ये सवर्ण लोक हे 395 कलम लावून दरोडेचं वगैरे असे कलम लावून त्यांना हे केलं जातं. अट्रॉसिटी ॲक्टचा जो आपल्यावर लादलेला एक नियम आहे त्याचा गैरवापर आपल्या समाजातून होत नाही. उलट जे काही सवर्ण लोक आहेत गावातील, समजा की दबावतंत्र, त्यांच्यातले जे काही राजकीय द्वेष असतात ते द्वेष समोर आणण्यासाठी किंवा समोरच्याला कमी लेखण्यासाठी आपल्या समाजाला पडो करून त्या अट्रॉसिटी ॲक्टचा वापर करतात. आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की सवर्ण मंडळीकडून त्याचा गैरवापर होतो.
उदाहरणार्थ असं की समजा गावामध्ये कधी बघितलं तर मराठ्यामध्ये 2 गट आणि एससी एक गट असे 3 प्रकारचे गट असतात. मग त्याच्यामध्ये कमी लेखना जाणारा म्हणलं तर आपला दलित गट, आणि जर एखाद्या सवर्णाला त्याच्या समोरच्याला जर तोडीस-तोड उत्तर द्यायचं असेल तर तो दलित समाजाला समोर करून किंवा तू त्याच्यासोबत भांडण कर आणि त्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल कर, आपोआप त्याचं वर्चस्व कमी होईल आणि माझं वर्चस्व वाढेल किंवा दलित समाजामध्ये त्या सुवर्ण माणसाचं एक स्थान निर्माण होईल. ॲक्च्युली होतं काय, ॲट्रॉसिटी कायदा ज्यावेळेस एफ आय आर आपण नोंदवला जातो त्यावेळेस पोलीस डिमांड करतात की त्या ठिकाणी 2 सुवर्णचे साक्षीदार पाहिजे, त्याच नंतर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येईल. आणि मग आता याचा वापर तर राजकीय कारणासाठीच होतो सवर्ण समाजामध्ये. सपोज एखाद्या कोणतर गावामध्ये वरचढ असेल, त्याला जर खाली पाडायचं असेल तर दलित समाजाला हाताखाली घेऊन त्याच भांडणं करून त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येतो आणि साक्षीदार म्हणून हे सवर्ण लोक त्याच्या पाठीने उभे राहतात. कायद्याचा गैरवापर होत नाही, कारण तो सिद्ध होण्यासाठीच मोर्चे काढावे लागतात, तर गैरवापर होण्यासाठी तर लांबच आहे. ठीक आहे. बरं, आताच एक मुद्दा मांडला होता की खैरलांजीच्या प्रकरणात सुद्धा तिथल्या जे अन्याय केलाय त्यांना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी सुद्धा मोर्चे काढावे लागले, तर गैरवापर फार लांबची गोष्ट आहे. कोणालाही हे मान्य नाही ऑलमोस्ट की ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो. आणि मी मराठा समाजातले जे मोर्चे कव्हर केले त्यात मला तर स्पष्टपणे दिसतं की ती खदखद आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो. विशेषतः दलित समाजातले जे सरकारी कर्मचारी आहेत ते आपल्यावरती जर कारवाई होणार असेल तर ॲट्रॉसिटीची धमकी देतात, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मराठा समाजातून खूप आलेल्या आहेत. मराठा समाजामध्ये एक जाणीवपूर्वक असा द्वेष निर्माण केला जात आहे आणि मुळात मराठ्यांनाच अट्रॉसिटीची भीती का वाटावी? सवर्णामध्ये फक्त का मराठाच आहे का? त्यांनाच का भीती वाटावी? कारण जर महाराष्ट्रामध्ये मराठा जर मोठ्या संख्येनं बहुसंख्याक असेल तर अट्रॉसिटीची भीती त्यांना वाटायचं, कारण याचा अर्थ त्यांनीच अत्याचार जास्त केले तर असं सिद्ध होईल. त्यामुळं मला वाटतं की जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. नामांतराच्या लढ्यानंतर मराठवाड्यामध्ये दलितांच्या घराच्या राख रांगोळी झाल्या. 16 वर्ष हा लढा लढत राहिलं, याच्यामध्ये आमच्या कितीतरी पिढ्या बर्बाद झाल्या. त्याच्यानंतर नामविस्तार झाला. आता कुठं दलित समाज चांगला सुधारतो आहे, पुढे जात आहे. त्यांचं चांगलं तुम्हाला दिसत नाही, खपत नाही. आजही मानसिकता बदललेली नाही लोकांची. मला वाटतं की सवर्णाची मानसिकता बदललेली नाही. कायद्यानं सगळं सारखं होईल, नीट होईल असं नाही. कायदे किती चांगले असतील तर त्याची अंमलबजावणीच होत नसेल तर त्याचा फायदा काय? त्यामुळं अट्रॉसिटीच्या कायद्याला 20 वर्ष झाली, पण किती महाराष्ट्रामध्ये केसेस सक्सेस झाल्या? अहो, ज्या खैरलांजीमध्ये आता आमच्या मित्रांनी सांगितलं, आत्ताच सांगितलं की आपल्या तुम्हीच केलेल्या अॅट्रॉसिटीचे किंवा तुमच्या पाहण्यात असलेल्या अॅट्रॉसिटीच्या केसेस ज्याच्यामध्ये कन्व्हिक्शन आलं नाही. बिलकुल. बोरगावमध्ये आमच्या एक दलित महिला सरपंच होती. जाणीवपूर्वक तिच्यावरती बहिष्कार टाकला गेला, तिला काम करू दिलं गेलं नाही. तेव्हा तिचा मुलगा अट्रॉसिटीची केस दाखल केली, तेव्हा ते कुठेही टिकलेलं नाही, कारण त्याला सवर्णाचा जामीनदार लागत असतो, पुरावा लागत असतो. एकही सवर्ण तयार होत नाही आणि मुळात अत्याचारच अशा गरीब माणसावर होतात की तो जाऊन केसच करू शकत नाही. ठीक. मग दलित चळवळीतले पण नेते असं का म्हणतात की इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे, अॅट्रॉसिटीमध्ये जर गरज पडली तर त्यात निश्चित बदल करायला पाहिजे? नाही, काही अंशी त्यांचंही म्हणणं ते बरोबरच आहे. कायद्याची निर्मिती ही लोकांच्या गरजेतून होत असते. कायदा कोणता आहे हा भाग महत्त्वाचा नाही, परंतु अत्याचाराला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने संविधानाला समोर ठेवून आपण कायद्याची निर्मिती करत असतो. आणि म्हणून आपल्या काही लोकांना जरी, आपल्या नेत्यांना जरी वाटत असलं, किमान कायदा आणि त्याची यशस्वीता या गोष्टी इथल्या यंत्रणेवर अवलंबून आहेत. अट्रॉसिटीच्या संदर्भात काही गावातील, केवळ मराठाच नाही तर इतर सवर्णबाई समाज असेल, तो आपल्या गावातील स्वार्थासाठी, मग त्याचं अस्तित्व असेल, राजकीय फायदा असेल किंवा अन्य काही कारणासाठी आपलं जे वर्चस्व त्याला त्याच्या विरुद्धच्या पार्टीला दाखवायचं असेल, त्या वर्चस्वामुळं काही अंशी प्रमाणात असे किस्से घडत आहेत, परंतु पूर्णतः त्याचा गैरवापर होत नाही. म्हणजे आतापर्यंत असं कुठेतरी आढळलं नाही किंवा वाचण्यात आलं नाही की खालचा अधिकारी हा दलित आहे आणि वरचा अधिकारी हा सवर्ण आहे, पण त्यांनी की अशी भीती दाखवली नाही की बाबा माझ्यावर तुम्ही कुठली नोट केली किंवा हे दिलं तर मी तुम्हाला या कायद्याची भीती दाखवेल, असं कुठेतरी दिसत नाही. अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो का? आणि त्यातनं बहुसंख्यांचं मत असं आलं की होत नाहीये. काही जण म्हणाले की तो होतोय. आता ब्रेकवर जाण्याच्या आधी एक छोटंसं मत पुन्हा आपण घेऊया. जर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल घडवायची सरकारनं इनिशिएटिव्ह घेतलं, तुमच्यापैकी किती जण सहमत होतील? हात वर करा. पॉझिटिव्हली, म्हणजे बदल जर करायचा असेल, जशी आता चर्चा सुरू झाली की त्याचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं बदल केला पाहिजे, किती जणाला असं वाटतं की अॅट्रॉसिटी ठीक अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जर प्रभावीपणे अंमलबजावणी होणार असेल आणि त्यानुसार जर कायदे होत असतील तर आम्ही त्याला समर्थन करू. दुसरी गोष्ट, सवर्णांकडून किंवा उच्चवर्णीयांकडून जे काही 5% समजा
ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल, पण आमचा प्रश्न आहे की 95% लोकांवर जे ॲट्रॉसिटीचे खरे कायदे हे झालेले आहेत त्यांना न्याय काय मिळतो? पण तुम्ही जो मुद्दा मांडला तो पुन्हा एकदा मी कॉलसाठी ठेवतो. 5% लोकांवरती जरी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अन्याय होत असेल आणि तो कायदा जर बदलण्याचं कुणी इनिशिएटिव्ह घेत असेल तर आपल्यापैकी किती जण सहमत होते? अमेंडमेंट जी करायची आहे ती शिथिल करण्यासाठी असू नये. प्रत्येकाचं मत असं आहे की कायदा शिथिल नाही झाला पाहिजे आणि कडक असला पाहिजे. इथं आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण संवाद घडवून आणतोय. महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशी जी कोंडी हळूहळू निर्माण होत चालली आहे त्याच्यावरती दलित समाजाला, विशेषतः मराठा समाजातल्या मोर्चातल्या मागण्यावरती काय वाटतं ते आपण त्याची चर्चा घडवून आणतोय दलित समाजातल्या स्कॉलर बरोबर. नॅशनल सॅम्पल सर्व्हेची जर आकडेवारी आपण बघितली तर शेत जमीन डिवाइड होण्याचं प्रमाण 1946ला जे 15 एकरवरती होतं ते 70च्या दशकामध्ये 5 एकर 7 एकरवरती आलं आणि आता ते 2.5 एकरवरती आलेलं आहे. या स्थितीमध्ये जो एकेकाळचा तालेवार मराठा समाज होता तो समाज पूर्वी दलित समाजातले जशी शेतमजुरांची अवस्था होती अगदी त्याच अवस्थेला जाऊन पोहोचलेला आहे आणि सातत्यानं आत्महत्या करतोय. म्हणजे जर कुणी तौलानिक अभ्यासच करायचं ठरवलं तर शेतमजुराच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येची आकडेवारी ही खूप मोठी आहे आणि दुर्दैवानं ते मराठा समाजातले खूप जास्त आहे. अशा स्थितीमध्ये एक प्रश्न निर्माण असा होतो की मराठा समाजाला किमान आर्थिक निकषावरती तरी आरक्षण दिलं पाहिजे का? मला वाटतं की फक्त मराठा समाजातल्या गरिबीमुळे आत्महत्या होतात हे मला पटत नाही. जी आर्थिक दुर्बल आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना आरक्षण दिले पाहिजे. आर्थिक दुर्बल घटक मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. हो, आर्थिक निकषावरती जर फक्त एवढं जर विचार केला तर दिलं पाहिजे. आणि मग असाही मुद्दा येईल की जे दलित समाजातल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली मंडळी आहेत त्यांनी आता आरक्षण सोडून दिलं पाहिजे. नाही ना, कारण का एक वर्ग फक्त आता एकच पिढी आहे सर की जी नोकरीच्या क्षेत्रामध्ये आहे आणि निकष तसे लावतच येत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची अगदी म्हणजे सर्वांचीच मागणी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील ते. परंतु आमचे आर्थिक स्तर म्हणजे झाला उंचावला तरी आमची समाजाच्या इतर वर्गाच्या आमच्याकडे बघण्याची मानसिकता आणखी बदललेली नाही. अडचण काय माहिती का, सुप्रीम कोर्टाने जो कॅप लावलेला आहे शेड्यूल 9 सोडून द्या पण सुप्रीम कोर्टाचा कॅप आहे 50%च्या आरक्षणाच्या पुढे जात नाही. त्यामुळे मराठा समाजाला आता आरक्षण द्यायचं असेल तर ते कुणाचं तरी काढून दिलं पाहिजे. आरक्षण देताना मराठा समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना शैक्षणिक आणि राजकीय सोडून या इतर क्षेत्रात द्यायला काय हरकत नाही. मी जो मुद्दा म्हणालो की संवाद घडवायला पाहिजे तो संवाद इथे घडताना मला दिसतोय. कुणीही असं म्हटलेलं नाहीये की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ नका. ते कसं द्यायचं हा तर खरा राज्य सरकार समोरचा प्रश्न आहे. आरक्षण दिलं पाहिजे पण संपूर्ण मराठा समाजाला दिलं नाही पाहिजे. याच्यात काही आर्थिक निकष ठरावे. आज काही भूमिहीन मराठा आहे ज्याला की शिक्षणाची फीस मराठा समाजाच्या मुलींची भरू शकत नाही. अशा मराठा समाजाला दिलं पाहिजे. आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे पण आरक्षण आतापर्यंत कुठल्याही समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. आम्हाला हे आरक्षण मिळून 70 वर्ष झाली पण कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. इतर जे आहेत रोजगाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, या गोष्टीतून तो प्रश्न सुटलेला नाही. त्यासाठी रोजगाराची निर्मिती आणि शेतीला प्राधान्य देणं हे त्यावरती उपाय आहेत. चला, हे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला ते असं म्हणतात की 70 वर्षात त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, मराठा समाजाचे कसे सुटते? मुळात मराठा समाज राज्यकर्त्यांना कोणती जात नाही. मला असं वाटतं सर, राज्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या घरची पोळी भाजून घेतली आणि आता जो उपयोग केला जातोय ना मराठा समाजाचा तो सुद्धा राजकारणासाठी केला जातोय. कारण 2 वर्ग आहेत मराठ्यांमध्ये, एक आहे प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा. प्रस्थापित मराठा खाऊन गबरगण झालेला आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही म्हणून तो विस्थापित मराठ्यांना सोबत घेऊन मोर्चे वगैरे काढण्याचे हे प्रकार चालू आहेत. आणि विस्थापित मराठ्यांना तर आरक्षणाची गरज 100%. जे मागासवर्गीय समाजातल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली मंडळी आहेत त्यांनी आता आरक्षण सोडून दिलं पाहिजे आणि तिथे आर्थिक निकषावर आलं पाहिजे. असं नाही सर, तुम्ही असं कोणत्याच समाजावर असं तुम्ही दडपण आणू नाही शकत किंवा कोणत्याच धनदानग्यावर सुद्धा तुम्ही सोडा आणि ह्यांना द्या असं म्हणू शकत नाहीत. एखाद्या विशिष्ट जेव्हा आरक्षण देण्यात आलं संविधानामधून ते एका शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असं ठरवून दिलेलं आहे. कुण्या जातीला आरक्षण दिलेलं नाही. की जे सक्षम मागासवर्गीय आहेत ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे ते आरक्षण सोडणार का? तर ते आरक्षण नक्की सोडतील जेव्हा इथली जाती व्यवस्था संपलेली असेल. शैक्षणिक आरक्षण त्यांना भेटलं पाहिजे. माझेही काही मित्र आहेत जे मराठीचे आहेत, त्यांनीही फीस भरण्यासाठी कुठंतरी ओढाताण त्यांची होतेच. मी नाही म्हणत, निम्न शासकीय आणि शासकीय जर मुद्दा धरला
तर तो फक्त 3 किंवा 3.5% शासकीय आहे समाज. बाहेरचं जे प्रायव्हेट जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये किती टक्केवारी आहे? मग त्याच्यामध्ये मराठ्यांचं किती? आता जर महाराष्ट्रामध्ये बघितलं, कारखानदारी जे आपण म्हणतो ते टोटली मराठ्यांच्या ताब्यात आहे असं मग आपल्याला म्हणता येईल. मग त्या दृष्टीने दलितांचं कुठं आहे किंवा मागासवर्गीयांचं कुठं आहे? कुठं नाहीये. मग त्या आपण शासकीय निम्न शासकीय ह्याच्यासाठी जर विचार केला तर त्यासाठी वेगळी कमिटी करावी किंवा त्याच्यासाठी वेगळं संशोधन व्हावं असं माझं मत आहे. की सध्या शिक्षणाचं खाजगीकरण हे मराठा समाजाने केलेलं आहे आणि तिथं भरमसाठ फीस त्यांनी आकारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मराठा समाज सुद्धा होरपळून जात आहे. आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचाच विचार करायचा झाला तर आम्हाला स्कॉलरशिप असते, परंतु डोनेशन भरावं लागतं. का तर जे काय प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते फक्त सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये चालतात, जे की गव्हर्नमेंटमध्ये कमी प्रमाणात असतात किंवा कमी सीट्स असतात. परंतु प्रोफेशनल कोर्सेस करण्यासाठी आम्हाला खाजगी सगळ्या प्रकारच्या आरक्षणाला विरोध आहे मराठा समाज. सगळ्या प्रकारच्या नाही, फक्त भूमिहीन आणि जे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये मराठा समाज येतो त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हा तो संवाद आहे जो आपल्याला घडवून आणायचा. कुणीही असं म्हणत नाही की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. मतभेद जरूर आहेत, ते राजकीय असावं, आर्थिक असावं, शैक्षणिक असावं. खरोखरच विस्थापित मराठ्यासाठी काय करायचं असेल, जे समस्याग्रस्त आहेत, तर यांच्या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी भारतीय संविधानाची पायमल्ली न होता भारतीय संविधानाला जे अभिप्रेत आहे, जे अपेक्षित आहे, याप्रमाणे त्यांचं सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण गृहीत धरून त्यांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. मी आणखी पुढच्या आपल्या सहकार या सगळ्या मंडळीशी बोलण्याच्या आधी एक कौल घेऊ पुन्हा एकदा. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायची वेळ आली तर आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला दिलं पाहिजे आरक्षण? हात वर करा. आर्थिक निकषावरती दिलं, कंडिशनल दिलं पाहिजे. अशी जर वेळ आली की मागासवर्गीय समाजातल्या मंडळीचं आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला दिलं जाते, आपल्यापैकी किती जण समर्थन देतील? हा मुद्दा आहे तो. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक म्हणजे शेवटच्या भागामध्ये एक छोटासा रॅपअप आहे. सगळ्या मंडळीची मतं त्याविषयी जाणून घेऊया. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. प्रकाश आंबेडकरांच्या विषयीचा जो आदर आहे ना, तो माझ्या मनातला खूप वाढला. कारण त्यांनी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं की प्रति मोर्चे तुम्ही काढू नका, त्यामुळे 2 समाज एकमेकांच्या समोर येतील. हे जरी खरं असलं तरी आत्ता ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे मोर्चे होत आहेत आणि त्याला दलित समाजाकडून जरी जाहीरपणे अद्याप कुठलंही प्रतिक्रिया आलेली नसली तरी व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून ज्या चर्चा सुरू आहेत त्याचे काही राजकीय परिणाम होऊ शकतात का, हेही आता जाणून घ्यायला पाहिजे. आधी तर रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर दोघांच्या भूमिकेविषयी. रामदास आठवले साहेबांनी जी भूमिका दिली ती भूमिका मला वाटतं की चुकीचा भूमिका आहे. निश्चितच प्रकाश आंबेडकरांची भूमिका यामध्ये खूप कौतुकास्पद आहे आणि यामुळे काय महाराष्ट्रातले जे सामाजिक संदर्भ आहेत ते टिकून राहण्यास मदत होईल. बरोबर आहे. सरांनी जसं म्हणलं तर प्रकाश आंबेडकर सरांची जी भूमिका आहे ती योग्यच आहे. आंबेडकर साहेब, आठवले साहेबांची जी भूमिका आहे आपण असं म्हणू शकतो की ती राजकीय हेतून पण असू शकते. ठीक आहे, राजकीय हेतूने प्रेरित आहे. आठवलेंची भूमिका राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भूमिका योग्यच वाटते. कारण कसं आहे, समाजामध्ये दुफळी निर्माण होण्यापेक्षा आपण प्रतिमोर्चे काढून विरोधाभास निर्माण करण्यापेक्षा सुसंवाद घडवून आणून आपण त्यावरती चर्चा घडवून आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुणीही राजकीय मंडळी नाही येते. प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य आहे. आठवले साहेब, आठवले साहेबांची भूमिका संदिग्ध आहे. संदिग्ध आहे. आठवले साहेबांची भूमिका पूर्णपणे राजकीय आहे. राजकीय भूमिका आहे. आठवले साहेबांची भूमिका आहे ना ते राजकीय आहे. राजकीय आहे. प्रकाश आंबेडकरांची भूमिका अत्यंत योग्य आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका मला वैयक्तिकरित्या मान्य आहे, आठवले साहेबांची नाही आहे. ठीक. प्रकाश आंबेडकरांची भूमिका अत्यंत योग्य आहे. एक सगळेजण एक मतात बोलतात. प्रकाश आंबेडकरांची भूमिका आम्हा सर्वांनाच मान्य आहे आणि ते सर्वांसाठीच ते हितवाह आहे. परंतु काल नगरमध्ये एक प्रतिमोर्चा झाला आहे आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये त्याचं आयोजन ठरलेलं आहे. 2 वेगवेगळ्या दलित चळवळीतल्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. प्रकाश आंबेडकरांची भूमिका जी आहे ती सामाजिक स्वस्ताच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. आठवले साहेबांच्या भूमिकेविषयी मी काय बोलणार नाही. अत्यंत योग्य आहे. अत्यंत योग्य आहे. त्यामुळे मी फार या विषयावरती आता जात नाही. प्रकाश आंबेडकरांची अतिशय लिबरल, रॅशनल, देशीत पाहणारी भूमिका सगळ्यांनी मान्य केली. या मोर्चाचे राजकीय परिणाम काय होतील हे जाणून आपण आता रॅपअप करतोय. काय होईल हे जे मोर्चे निघतायत मराठा समाजाचे, दलित समाजाची राजकीय भूमिका काय आहे? दलित समाजाची राजकीय भूमिका पाहायची झाली तर याच्यामध्ये आता दुफळी वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं दलित हा
फक्त आपल्या आंबेडकरी चळवळीचा कोण उमेदवार आहे किंवा कोण नेता सक्षमपणे आंबेडकरी चळवळीचे प्रश्न या ठिकाणी मांडू शकतो, त्या नेत्यासोबत हा समाज जायला तयार आहे. राजकीय भूमिका. मराठा मोर्चांचा परिणाम हा झाला आहे की आज आंबेडकरी जनता एकत्र येते आणि त्याचा चांगला फायदा आज आंबेडकरी जनतेला आणि चळवळीला होतोय. आंबेडकर चळवळीमधल्या आंबेडकरी चळवळीबरोबर जाईल. अनेक जणांना आपण हे जाणून घेतोय, कारण हा अतिशय सेन्सिटिव्ह असा राजकीय मुद्दा ठरणार आहे. त्याची कल्पना असेल कदाचित महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना. आणि असं म्हटलं जातंय की पोलरायझेशन कुणाला तरी हवंय. माझा त्याच्यातला अभ्यास फार कमी आहे, त्यामुळे मी कोणाची नावं नाही घेत, परंतु त्याचे राजकीय परिणाम काय होतील? राजकीय परिणाम तसं म्हणता येणार नाही सर. मराठा समाजामध्ये जेवढे पक्ष आहेत तो पण समाज इतर पक्षांमध्ये विखुरलेला आहे आणि दलित समाज सुद्धा इतर पक्षांमध्ये विखुरलेला आहे. परंतु मराठा समाजाच्या मोर्चामुळे दलित समाज मात्र आणि बाकीचा जो ओबीसी वर्ग आहे तो बाजूला पडलेला आहे. मग त्याचेच राजकीय परिणाम. त्याच्याही राजकीय परिणाम हे उलट मराठा समाजाला शह देण्यासाठी खूप उपयोगी पडतील. मला असं वाटतं की सर, ज्या वेळेला मोर्चाचं आयोजन केलं जात होतं त्यावेळेला त्यांनी एक पर्टिक्युलर शब्द वापरला, फक्त मराठा. मग ज्या वेळेला मराठा राजकारणी समाजाच्या समोर येणार आहेत त्यावेळेला देखील लोकांकडून त्यांना तसंच उत्तर मिळेल की मतदान घ्यायचं झालं तर फक्त मराठा. मग मागासवर्गीय दलित बांधव कुठे जातील? नाही, मागासवर्गीय दलित बांधवांना आता कळालंय की वर्गीकरण करायचा जे राजकारण्यांचा डाव आहे तो सगळ्याच लोकांच्या लक्षात आलाय आणि प्रत्येकाला आंबेडकरवादाशिवाय पर्याय राहणार नाही. राजकीय परिणाम याचे असे होतील की मराठा समाजाने ज्या बाजूनं मराठा समाजाच्या मोर्चाच्या बाजूनं ज्या नेत्यानं वक्तव्य केलेलं आहे त्यांना खूप मोठ्या परिणामाला समोर जावं लागणार आहे. मागासवर्गीय समाजातलं आंबेडकरवादाकडे मतदान वाढण्याची शक्यता आहे. आंबेडकरवादी विचारवंत जे विचार घेऊन जो पुढे जाईल त्याचं मतदान नक्कीच वाढणार. असे ऑप्शन कोण आहे? प्रकाश आंबेडकर साहेब. प्रकाश आंबेडकर जास्त लोक जातात. असं म्हणतात की बीजेपीला याचा फायदा होईल. बीजेपीला नाही होणार, कारण बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारने खूप सारे प्रोग्राम्स केलेले आहेत. बाबासाहेबांचं खूप मोठं स्मारक मुंबईमध्ये होतं. त्यामुळे एक चर्चा अशी आहे की याचे राजकीय फायदे कोणाला होतील? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे हे अभूतपूर्व मोर्चे निघालेत या मोर्चाचं जे कर्तेकर्ते आहेत त्या कर्त्याकर्त्यांच्या पक्षाला याच्यामध्ये चांगलाच धक्का बसणार आहे. आपल्याला असं तर म्हणता नाही की कोणत्या राजकीय पक्षाला याचा फायदा होईल, पण एवढा फरक पडणार आहे की मराठापासून जे काही दलित समाज किंवा मागासवर्गीय जे जुडलेले होते ते मात्र आता वेगळे झाले. त्यासोबत ओबीसी जी समाज आहे तो पण आता वेगळा झालेला आहे. असं तुम्हाला वाटतं? हो, असं मला फीडबॅक मिळतात. हो, मिळतात. ह्याच्या परिणामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुजन समाजामध्ये बी अनेक गटतट असल्यामुळं निश्चित कुठल्या व्यक्तीचं नाव घेणं थोडं अवघड आहे आणि त्याच्यामुळं प्रस्थापित राजकीय पक्ष प्रस्थापित राजकीय पक्षाचं बी नाही काय सांगू सांगता येत नाही. बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यावरती आपण इथे चर्चा घडवून आणली आणि या चर्चेचं सार काय माहिती का, तर मराठा समाजाचे जे मोर्चे निघतायत त्याला या मंडळीचा अजिबात आक्षेप नाही. कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये ज्या गोष्टी होत आहेत जे पीसफुली सुरू आहे त्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक निकषावरती, त्याबद्दलही त्यांचं एकमत आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करायला मंडळी तयार नाही आहेत. आपला हाच प्रयत्न आहे की संवाद घडला पाहिजे, वेगवेगळ्या पातळीवरती चर्चेतून मुद्दे पुढे येतील आणि त्या मुद्द्यातून मार्ग निघू शकतो. आपल्या या संवाद यात्रेतला पहिला एपिसोड तुम्ही उस्मादून बघताय. यानंतर आपली ही संवाद यात्रा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत आपण की ही जी कोंडी झालेली आहे ती कोंडी कशी सुटू शकते. कॅमेरामन निलेश शेवाळे आणि काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.